हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी मॉम इन साऊथ इंडिया. आणि आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे आयांशचा बर्थडे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. उठा 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 उठा. बड्डे बड्डे कोणाचा आहे आज? बड्डे कोणाचा करायचा आहे? उठा उठा उठा. ही आहे आमच्या आयांशी झोपण्याची पद्धत. अंथरुण एकीकडे असतो, आयांश एकीकडे असतो. आर्या ऑलरेडी कराटे क्लासला गेलेली आहे आणि ह्याला उठवते तर हा काय उठायला नाव घेत नाही आणि त्याला हॉल कमी पडत असतो रात्रभर फिरायला. अंथरुण एकीकडं, हा एकीकडं. आणि बड्डेसाठी तर एक्सायटेड खूप जास्त आहे. तर आज मुलांची फरमाईश होती की त्यांना आज डब्यामध्ये न्यायची होती पुरी आणि त्याला पाणीपुरीच म्हणतो तो, त्याला समजतच नाही. मग तो म्हणाला की आज मला बटाट्याची भाजी आणि पुरी खायची. मग म्हटलं आज चला आयन्सच्या आवडीचं बनवायचं. मग इथं छोट्या छोट्या पुऱ्या त्यांच्या लंचसाठी बनवत होते आणि घरात खाण्यासाठी मग चपाती बनवली. त्यानंतर बटाट्याची मस्त अशी भाजी आणि शाळेमध्ये वाटायला आज त्यांना द्यायचे होते चॉकलेट. तर एका डब्यात मस्त असं चॉकलेट वगैरे भरले आणि त्याला दिले, कारण शाळेमध्ये ट्युशनमध्ये असं चॉकलेट देतो आम्ही. आणि शाळेच्या जायच्या गडबडीतच आम्ही म्हटलं चला पटकन औक्षण पण करून घेऊया, कारण 8:30 पावणे 9पर्यंत हे लोक जात असतात. आणि मग हे इकडं आमचं चाललंय प्रेम. आणि फायनली आता मुलं शाळेत गेलेली आहेत आणि साऊथ इंडियामध्ये इतकी जास्त गरमी आहे ना, मी सांगू शकत नाही. म्हणजे असं एकदम होतं सकाळचं काम आणि हे उरकेपर्यंतच. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू, माझ्याकडे ना एक म्हणजे कानाचं पोस्टर आहे. हे आहे आयांशच्या वेळेला, मी ज्यावेळी प्रेग्नेंट होते त्यावेळीपासून. कारण आता पहिली मुलगी आहे म्हटल्यावर ऑब्व्हियसली असं वाटतं की आता मुलगा असावा. आणि त्यावेळी मी सारखं असं म्हणायचे की कृष्णा प्लीज मला असा एक नटखट काना पाहिजे, आणि माझी इच्छा पूर्ण झाली. ते पोस्टर किती तर वेळा निघून पडलं पण मी ते सारखं म्हणजे चिटकवत असते, का तर किती पण वेळा ते निघू दे, जोपर्यंत मी व्यवस्थित राहील तोपर्यंत ते लावणार. आणि सेम आयांशच्या असं कानासारख्या हरकती त्याच्यात तशाच असतात, त्यामुळे मी खूप जास्त कृष्णा असं मानते. आणि इथे बघू शकता म्हणजे अक्षरशः इतकं एकतर गरमी आहे आणि काम जास्त असलं ना, तुमचा साथीदार एकच आहे. माझं तर ना पॉकेट FM आहे. मला काय पॉकेट FM वाल्यांनी खरं पैसे नाही दिले, पण स्टोरी ऐकत ऐकत काम करायला मला खूप जास्त आवडतं आणि कामं पण होऊन जातात पटापट. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा, फालतू टाईम वेस्ट करण्यापेक्षा काम करत मस्त पॉकेट FMच्या स्टोरी ऐकायचं माझं काम असतं. आणि इथे बघू शकता माझ्याकडेच असल्या ती पाईप नसती का फुगवायची, ती होती, पण ती 3-4 अशा खूप वेळा तुटल्या. आणि मग हे 2 वर्षापूर्वी मी हे असं मशीन घेतलेलं की आम्ही सारखं बड्डे सेलिब्रेशन, ॲनिव्हर्सरी हे करायचो, सारखे बलून फुगवायचं कोण. आणि 5 मिनटात, लिटरली 5 मिनटात एवढे सगळे बलून फुगून झालेत. आणि तसं पण त्या बलूनचा काहीच उपयोग आणि काही अर्थ राहत नाही. मला तर असं वाटतं बड्डेच्या अगोदरच 10 ते 15 मिनटं काहीतरी डेकोरेशन करावं, कारण किती पण डेकोरेशन करा असं बलून सगळे पडत असतात की नाही, काही त्याचा उपयोग होत नाही. आणि हे माझ्यासोबत नेहमी होतं, त्यामुळे आता माझी हाऊस फिटली आहे की मी काही बलूनचं डेकोरेशन करावं. मग त्यासाठी ना मी हे असं मेशोवरून ना पोस्टर ऑर्डर केलेलं, जे की फोटोमध्ये तर इतकं सुंदर दिसतं. ऑलरेडी त्यात बलून वगैरे सगळं असल्यामुळे ना काही प्रॉब्लेम येत नाही, नॉर्मल हे लावू शकता. तयार झाली आणि आमचा एकदम छोटा सिंपल बड्डे असतो. तर इथे आश्विक आलेला आहे. आश्विकचा आत्ताच बड्डे होऊन गेला आणि हे आमचं सिंपल असं डेकोरेशन. आणि ॲक्च्युली या पोस्टरमुळे जरा जास्त चांगलं वाटतं इथे. तर इथे चालू आहे मुलांचं, म्हणजे मुलांना असं असतं की काय गिफ्ट आहे, कधी केक आणणार, त्याचीच वाट तो आयंश बघत बसलाय. तर इथं ऑलरेडी आता बघू शकता की सगळ्यांना इतकं गरम होतंय, 5 मिनटंसुद्धा बिना फॅनचं कोणी राहू शकत नाही, एवढी अजूनही साऊथला गरमी आहे. आणि आयंशला म्हणजे आता 4-5 बड्डेपासून जरा जास्त समजते, त्याला एवढं एक्साइटमेंट असते ना, माझा बड्डे कधी येणार, कधी केक कापायचा, दीदीचा झाला, तुझा झाला, म्हणजे खूप जास्त त्याचं चालू असतं. आणि इथे त्याच्या गप्पा गोष्टी चालू आहेत. खरं लहानपण किती भारी असतं ना, म्हणतात ना ते निष्पाप दिवस, ते निरागस हसणं, चिंता नव्हती कशाची, होतं फक्त जगणं. मातीतले खेळ, पावसाची धमाल, आज आठवलं की डोळ्यात येतं पाण्याचा ओघळ. आईची हाक, बाबांचा आधार, छोट्याशा जगात होतं खूप खरं सुखाचा आधार. वेळ पुढे सरकली, आपण मोठे झालो, पण लहानपणाचे ते क्षण सतत मनात कायमचे राहिले.
आणि आज असं पण वाटतं की ते लहानपणाचे दिवस परत यावे, असं आपल्या मुलांना एन्जॉय करताना पाहून खूप जास्त छान वाटतं, आपलं लहानपण आठवतं. तर अशाच प्रकारे आमचं हे छोटंसं बड्डे सेलिब्रेशन झालं. आणि खरं सांगू का, आमच्या इकडे साऊथला असं कोणी जास्त म्हणजे मोठा बड्डे काय म्हणजे घरीसुद्धा पावभाजी करा, पुरी भाजी करा असा बेत कोणीही ठरवत नाही. एकतर सगळे लोक जेवण वगैरे करून बड्डे सेलिब्रेशन करत असतात आणि ते सगळ्यांच्यातच तसं आहे. असं काहीच नाही की आमच्याकडे तुमच्याकडे वेगळं करतात. एक अगदी सिंपल सोबर असं असतं. आणि एक माझी हाऊस झाली की नेक्स्ट टाइम मी बलूनचं डेकोरेशन करणार नाही. अक्षरशः म्हणजे पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ते बलून सगळे निघून पडलेले होते. आयांश कोणाला सुद्धा केक चालू देत नव्हता. इथे सांगितलं की दीदीने तुला गिफ्ट काहीतरी आणले म्हटल्यावर लगेच म्हटला चार. आणि इकडं त्याची मामांची मस्ती चालू. इथं त्याचा बेस्ट फ्रेंड आहे रुद्र, जे की स्कूलमध्ये सोबत असतात, आणि ओवी आर्याची बेस्ट फ्रेंड. आणि इकडे आहे दादा, आणि इकडं आश्विकचं चालू आहे मस्त आपलं आपलं सगळ्यांकडे बघत खायचं. खरं बड्डे होऊन जातो मुलांचा, पण आयांना किती त्रास आहे. मग अशी एवढं सगळं आवरलं, साफसफाई केली, आणि आता बघा हे फक्त आई लोक समजू शकतात की आता हे सगळं आवरायचं आणि मग झोपायचं. अर्धे फुगे सगळे किचनमध्ये होते. आता सगळं आवरायचं अर्थ माझ्यामध्ये काय माहितीये का, या मेमरीज मला सेव्ह करायच्या आहेत. मोठा झाल्यानंतर आयांशनी आर्यानी हे सगळं बघावं की आपण लहानपणी काय केलंय, आपलं लहानपण कसं गेलं, हे सगळं त्यांना एन्जॉय करता आलं पाहिजे. म्हणून या मेमरीज सेव्ह करण्यासाठी मी ब्लॉग बनवत असते. तर हा ब्लॉग कसा वाटला, आणि तुम्हाला असं वाटतं का मेमरीज सेव्ह करून ठेवायला पाहिजेत? खूप छान वाटतं आपण छोट्यापणीच्या ह्या फोटोज वगैरे पाहिल्यानंतर. तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.